नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. एक वांडर माकड रातोडे रोडला पडलं होतं शॉक लागून. मित्र काय सांगतात बघा की. अभित सर, तुमचं काम म्हणजे उल्लेखनीय आहे. म्हणजे हे माकड इथं पडलेलं आणि तुम्ही मला फोन केला असा आणि बोलून घेतलं. म्हणजे कुठल्या माणसाने दखल घ्याय नाही तर तुम्ही दखल घेतली असा, हे खरोखर तुम्हाला मानलं पाहिजे. आणि अशा चांगल्या कामाला पुढवायला आम्हाला सुद्धा आवडते जास्त. आणि खरोखर चांगलं काम एक आणि तुमचं कौतुकच करायला पाहिजे. काय करायचं, काय झालं पहिली परिस्थिती? हां, मग तुम्ही काम थांबवून इथं थांबला असा तुम्हाला. बर बर, वेळ लागेल कामासाठी. बरोबर आहे की. कसं आपण दर शनिवारी हनुमंताच्या पाया पडतो. परमेश्वर आहे आपला किती केला. बरोबर. देवाला जर रस्त्यावर असं टाकून आपण त्याला अर्थ नाही. आणि तुमच्या कामाला खरोखर यश मिळणार. आणि आमच्या शुभेच्छा आहे पूर्ण खरोखर. आणि आज तुमचं काम कुठलंही असलं तर पूर्ण 100%. आणि हे आशीर्वाद तुमचा असंच कधी म्हणजे असं तुम्ही सामाजिक कार्य हेच म्हणायचं एक प्रकारचं. आणि हे कार्य तुम्ही करावं असं म्हटलं तुम्हाला कुठलं यश हे 100% मिळणार. आणि आमचं पण आशीर्वाद तुम्हाला लक्षात ठेवूया. चला आपण आता पुढची प्रोसेस करूया. काय काय जरा आपण अगोदर वन अधिकाऱ्यांनी फोन करूया आणि पुढची प्रोसेस आपण जरा चालू करूया काय काय करायचं. परवाच एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आणि मला अनुभव झाला होत्या गोष्टीचा. एका बिचाऱ्या माकडाला शॉक लागलेला आढळून आला आणि शॉक इतका मोठा होता, त्याचा चक्रांत पूर्ण केला होता पाठीचा. आम्ही त्याला तात्काळ मदत केली पण दुर्दैवाने तो वाचू शकला नाही. हो, पहिल्याच व्हिडिओ मध्ये आम्ही आहेत बघा, कॉलेजला रिसिट आणत होते. वांडर रस्त्यावर त्यांना बघितलं, कोणच मत केला त्यांना येईना. त्यांना खूप वाईट वाटलं. रस्त्याने गाडी कोणच थांबवणार. मला त्याने फोन केला. क्षणाचा विलंब लावता मोठी गाडी घेऊनच गेलो. एवढं वांडर काय आणि माणूस काय आणि कुत्र काय आणि मांतर काय, एक जीवच हो. आणि एका जीवाची अशी अवहेलना मला सुद्धा आवडत नाही. हो मित्रांनो, खरोखर प्राणी मात्रांची काळजी घ्या. त्या प्राणी जिवंत आहे म्हणून त्याची काळजी नको. तर प्राणी मृत झाला तर त्याचे काय करायचं आपण विचार करा की राहा. असं रस्त्याच्या साईडला ते वांडर पडलेला पाहून जीवाला पण लागलं की राहा. असं करू नका. खरोखर ज्या क्षणी दिसते क्षणी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. अशी अवहेलना नको. मित्रांनो, सांगायचा उद्देश असाच आहे, कुठलेही जनावर असलं तर जमत नसलं तर समाजसेवक असतातच की राव, त्यांना बोलवत जावा. जे मनाला पण शांती भेटते राव. अशी जी घटना आमच्या दुकानजवळ 4 वर्षापूर्वी घडली. आम्ही त्या वनरक्षकाला फोन केला होता. वनरक्षक आले, त्याने सर्व साहित्य आणलं. पान असू दे, गुलाल असू दे, हार असू दे, कापड असू दे, या गोष्टी मी लक्षात ठेवल्या होत्या. त्याच पद्धतीने आमच्या घरापाशी गाडी थांबविली. हार घेतला, गुलाल घेतला, पानं घेतले, कापड घेतलं, थोडं पाणी, अगरबत्त्याने कापड. पोरं शाळेत आलती दोघं पण. त्याने पण बघितलं, आश्चर्य वाटले. पोरगी तर म्हणाले, बाबा काय झालं काय झालं, हा कसं झालं. मी तर निशब्दच झालो. काय बोलायचं म्हणाल तिला. पांढराला लिगीत ठेवलं आणि सर्व साहित्य तिथेच ठेवलं आणि जय श्रीराम म्हणून दरवाजा बंद केला आणि ते डायरेक्ट शेतात आलो. मित्रांची मी जवळजवळ केली. तर त्या टायमिंगला मित्र मला कोण सापडना. एक मित्र सापडले, ते पण ध्रुवा मंगल कार्यालयाचे मालक योगेश निकम म्हणजे गोट्या. त्या पोराला तर लय मांडले मी राव. तर मी त्यांना गाडीत म्हणालो, असं असं झाले, चला जाऊया, चला की जाऊया म्हणाले. असं पोराचं योगदान असल्या असं व्यवस्थित चालेल बघा. त्यामुळे मित्रांनो, एकमेकाला मदत करत जावा. कोण कुणाच्या उपयोग पडेल सांगता येत नसतं. मला काय होत नाही, मला काय होत नाही असं म्हणून चालत नाही. कुठली वेळ कुणावर येईल सांगता येत नसतं राव. त्यावर मी आणि माझ्या मित्रांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून अंत्यसंस्कार केले. हा अनुभव शेअर करतोय कारण प्राणी ही भावना असलेले जीवच आहेत. हो आमची पोर आहे 3 वर्षाची. आमच्या पोराने मगाशी प्रश्न केला, टोपीवाल्याचं माकड आहे काय. कारण मी त्यांना आवर्जून गोष्ट सांगतो टोपीवाल्याची आणि माकडाची. माकड किती वांड असतात, झाडावर कसं चढते, ऍक्शन सगळं त्यांना गोष्ट. त्यामुळे ती गोष्ट त्यांना पाठच झाली आमच्या पोरा. आमची पोरगी म्हणाली, बाबा हे माकड तेच काय टोपीवाल्याचं.
बाय हे माकड नव्हते म्हणून बारक्या जीवाला काय सांगणार हो? बारक्याची बुद्धी आणि विचार तेवढे. मी तिला घरात जायला सांगितलं आणि मी तसंच शेतात आलो. मला असं बारक्या पोराने प्रश्न विचारलं. खरे आमच्या पूर्वीचा प्रश्न आमच्या हृदयाला चटका मारून गेली की राव. आमची परिस्थिती शोकाकुळ झाली होती. हा कुणाला माहित, अमित असू दे, मी असू दे, दोघीच असू दे, तिघे सुद्धा निशब्द झालो होतो. तिघांच्यात आमच्या एकदम शांतता निर्माण झाली. आमच्या मित्राच्या दुकानात मिठाची पिशवी पण आणली होती आणि घरी हार करून आणला होता आणि गुलाल, खोबरं, पान आणि कापड ह्या सर्व गोष्टी घेऊन मी तयारीशी चालतो शेतात. पहिल्यांदा आम्ही मीठ टाकलं आणि नंतर हार लावला आणि गुलाल ठेवला. खड्डा जास्तच खोल पाडला, नंतर काय त्रास नको आणि खोऱ्यान माती चांगली वडली. मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये एका वांडर माकडाला शॉक लागल्यानंतर आम्ही त्यांना कशी मदत केली आणि त्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार कसे केले हे दाखविलं आहे. कृपया हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्राण्याबद्दल जागरूकता वाढेल. सांगायचं आहे, जो प्राणी जिवंत असताना जेवढं प्रेम करायचं आहे तो मयत झाल्यानंतर सुद्धा त्याच्या पत्नीनेच प्रेमानेच अंत्यसंस्कार करा, जेणेकरून त्याच्या आत्मेला शांती भेटेल आणि आपल्या मनाला सुद्धा समाधान भेटेल. आणि हा आशीर्वाद मित्रांनो आपल्याला कधी ना कधी मिळतोच की राव. वाईट पण आपण गोष्टी करतोच की, मग ह्या चांगल्या गोष्टी केल्यावर आपलं समाधान पण मिळते आणि वाईट गोष्टी आपण करणार आहे त्याचं दुःख पण वाटत नाही हो. असं चांगलं काम केल्यानंतर हेच मला सांगायचं आहे. हार आणि गुलाल टाकल्यानंतर आणि पानं पण ठेवलीत आणि जागा मोजवून घेतली आणि जय श्रीराम म्हणून अंत्यसंस्कार केले. जय जय जय. हा व्हिडिओ माझ्या आयुष्यातील जरा वेगळाच व्हिडिओ होता, कारण मला व्हिडिओ करताना बोलताना सुद्धा मन शून्य झालं. वांडर म्हणजे माकडाची कशी अंत्यसंस्कार केले माझा अनुभव तुम्हाला शेअर करतो. हा व्हिडिओ शेअर खरोखर करा जेणेकरून प्राण्याबद्दल जागरूकता वाढेल. म्हणजे मृत प्राणी रस्त्यावर दिसणार नाही. मी ऐकले मृत कुत्रा आणि मांजर मडगेटवर अंत्यसंस्कार करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर तर नक्की करा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.